संपूर्ण श्री शिव महापुराण अध्याय 6वा शिवपुराणाचे श्रवण कसे करावे. शौनक ऋषी सुतांना म्हणाले, तुम्ही जर महान श्रेष्ठ शिवभक्त आहात, महर्षी व्यासांचे तुम्ही शिष्य आहात, तुम्ही गुरु समान असून तुम्हाला मी मनोभावे नमस्कार करीत आहे. आपल्या मुखातून शिवपुराण श्रवण करण्याची संधी मिळणे हे माझे परमभाग्य आहे. तरी शिवपुराणाचे श्रवण कसे करावे याबद्दल आपण आम्हास सांगावे. सूत म्हणाले, शौनकजी, आपल्या मनाला शिवपुराण श्रवण करण्याची तीव्र इच्छा निर्माण होणे हे मोठ्या भाग्याचे लक्षण आहे. शिवलीला समजून घेणे ही एक प्रकारची शिवजींची पूजाच होय. ही पूजा शास्त्रसिद्ध पद्धतीने झाली पाहिजे. ती श्रवण क्रिया कशी करावी हे मी आता आपणास सांगणार आहे. प्रारंभी सदाचारी विद्वानाला बोलावून घ्यावे. त्यांचा योग्य प्रकारे मान सन्मान करावा. ग्रंथ वाचताना उत्तम मुहूर्त पाहावा. कथेबद्दल ज्यांना आस्था आहे त्यांना बोलावून घ्यावे. ही कथा शिवालय, देवालय, पवित्र तीर्थक्षेत्र, मंगलमय अरण्य आणि पवित्राने भरलेले घर ग्रंथ श्रवण करण्यास योग्य आहेत. प्रारंभी जागा करून मंडप उभा करावा. रांगोळी पताकाने मंडप सजवावा. चारी कोपऱ्यात ध्वज उभे करावे. भगवान शंकराचे उच्च आसन निर्माण करावे. तेथे मूर्ती अथवा चित्र ठेवावे. कथा सांगणाऱ्यांसाठी आसन घालावी व श्रवण करणाऱ्यांसाठी बैठकीची व्यवस्था करावी. सर्वांमध्ये समभावाने देव पाहणारा असा ज्ञानी भक्त कथा सांगण्यास योग्य समजावा. परमश्रद्धेने श्रोत्यांनी श्रवण करावे. जेथे शिवकथा चाललेली असते तेथे सूक्ष्म रूपाने शिवजी असतात. सूर्योदयापासून 3 तास कथा सांगण्याचा काळ महत्त्वाचा आहे. शिवपुराणाचे श्रवण करणे हे एक प्रकारचे व्रतच मानावे. श्रोत्यांनी कथा श्रवण करण्यापूर्वी आपल्या मनामध्ये पवित्र असा संकल्प करावा. पहाटे लवकर उठून घरातील पूजा अर्चा पूर्ण करून शिवकथा अत्यंत प्रेमाने श्रवण करावी. सर्वप्रथम गणेशाची शास्त्रशुद्ध पूजा करावी. आपल्या मनातील संकल्प पूर्ण व्हावा ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करावी. त्यानंतर प्रारंभी भगवान शंकर आणखी शिवपुराण या ग्रंथाची पूजा करावी. कथा श्रवण करताना मनात कोणत्याही प्रकारचा प्रापंचिक विचार आणू नये. मन पवित्र करणे हा परमार्थाचा गाभा आहे. मन पवित्र करून कथेचे श्रवण केले तर ते उत्तम प्रकारे आपल्या हृदयपटलावर अंकित होऊन जाते. अत्यंत भक्तिभावाने जी संपन्न होऊन आदराने जो कथेचे श्रवण करतो त्याला परमार्थिक अनुभव प्राप्त होऊ शकतात. आपले आचार विचार उच्चार सात्विक ठेवून जीवन जगत राहावे. संपूर्ण श्री शिव महापुराण अध्याय 7वा शिवपुराण शास्त्रसिद्ध श्रवण विधी. सूत शौनकांना म्हणाले, हे महामुनी, परमश्रद्धेने शिवपुराणाचे श्रवण करावे. हे एक प्रकारचे व्रत आहे. या व्रताचे काही नियम आहेत. ते नियम समजून घ्यावेत. प्रारंभी सत्य संकल्प करावा. प्रारंभी मी शिवपुराणाचे श्रवण पूर्ण करणे असा दृढ संकल्प सर्वांकडून करून घ्यावा. कथा श्रवण केल्यानंतरच भोजन करावे. ज्यांना शिवपुराण समाप्त होईपर्यंत उपवास करावयाचा असेल त्यांनी उपवास करावा. श्रवण करणाऱ्यांनी सात्विक अन्नाचे प्रमाणात भोजन करावे. सात्विक अन्नाने मन पवित्र राहते. शक्यतो मौन बाळगावे. मनात देखील कोणाची निंदा करू नये. मनोमंदिरात सदैव भगवान शंकराचे ध्यान करावे. अंतःकरण ज्या प्रमाणात शुद्ध होईल त्याप्रमाणे कथा आपल्या हृदयात अंकित होतील. कथा सुरू झाल्या असता कशाचेही चिंतन करू नये. कथेकडे पूर्ण लक्ष द्यावे. एकाग्रतेला व परमश्रद्धेला अतिशय महत्त्व आहे. जीवनाचे आनंदमय साध्य कोणते आहे याचा मार्ग समजून घेतला नाही तर त्या मार्गाला आपण पोहोचणार कसे. यासाठी शिवपुराणातील कथा शांत समाधानी मनाने समजून घ्याव्यात. अशा प्रकारे शिवपुराण श्रवणाची पूर्ण तयारी झाल्यावर वक्ते व श्रोते यांची मनोभावे पूजा करावी. शिवपुराणाचे पूजन करावे. कथा करणाऱ्या लोकांच्या बरोबर आलेल्या विद्वज्जनांचे देखील पूजन करावे. कथा श्रवण करण्यासाठी आलेल्या भक्तांना देखील आपल्या ऐपतीप्रमाणे खाद्यवस्तू अथवा धन कपडे देऊन त्यांचा आदर करावा. भगवान शंकराची भजने गावीत. कोणाची इच्छा असेल तर त्याने ओम नमः शिवाय या नामाचा सहस्र वेळा जप करावा. गायत्री मंत्राचा जप करावा. होम हवन करावे. या सर्व गोष्टी मानवाचे अंतःकरण पवित्र करण्यासाठी आहेत. आपल्या आतील परमेश्वराचे प्रकटीकरण करावयाचे आहे याचे स्मरण करावे. या कथा श्रवण रूपी व्रताची सांगता करण्यासाठी 11 ब्राह्मण मंडळींना बोलावून त्यांची पूजा करावी. त्यांना भोजन द्यावे व त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. शक्य असल्यास त्यांना वस्त्रदान द्यावे.
देश काळ पात्र पाहून दानधर्म करणाऱ्यांना अवश्यही फळ प्राप्त होत असते. हे मुनिवर, शिवपुराण एक महत्त्वाचे पुराण आहे. हे पुराण शिवजींना अत्यंत प्रिय आहे. या पुराणाचे जो वाचन श्रवण करतो त्याचेवर शिवजी कृपेचा वर्षाव करत असतात. शिवपुराणाने आपला प्रपंचच परमार्थ रूप होतो, म्हणजे आनंदरूप होतो. अशा या कृपाळू शिवशंकराच्या चरणी मी अत्यंत नम्र भावाने लीन होतो. ओम नमः शिवाय.